मूर्छित करणारा, मोह हरणारा. आणि मोह म्हणजे पहिला मूर्छा, दुसरा मोह म्हणजे मोक्ष हरण करणारा, मोक्षाला हरण करणारा मोह, आणि तिसरं मूर्खता, मूढता किंवा मूर्खता, असं 3 अर्थ सांगितले. आणि मूर्खता किंवा मूढता दोन्ही एकच की. आणि ते बोल घटवलेले ऐकले का? 9 बोल घटवले सगळ्या, काय त्या प्रत्येक विशेषणामध्ये 9 बोल घटवले आम्हांनी. सिद्ध आहे, सिद्ध आहे म्हटलं तर घातलेत बहुतेक सगळ्या माताजींच्या सगळ्या प्रवचनामध्ये. जवळपास आम्हांनी सगळ्या विशेषणांसाठी वेगवेगळे प्रवचनात घेतलेलेच आहेत 9 बोल. हे जे तुम्ही म्हणताय तो घातला स्पेशल तर ऐकायला होईल, बाकी सगळं ऐकायची असं नाही, निदान हे तरी महत्त्व देऊन ऐकलं जाईल. म्हणजे असायला 4च प्रवचन असतील आम्हांचे, मोठ्या माताजींचे. मग त्याच्यामध्ये 4ही प्रवचनात एकेका विशेषणावर 9 बोल घटवलेले आहेत. एका जरी प्रवचनातला ऐकला तर तरी समजेल असं म्हणते. जसं की सिद्ध हा बोल घेतला तर स्वभाव घेतला ना, वंदितू सव सिद्धे म्हणताना. पहिला सांगितलं 6 द्रव्य सिद्ध आहेत स्वभावाने. दुसरं सांगितलं माझा आत्मा सिद्ध आहे स्वभावाने. मग नंतर अनंत गुण सिद्ध आहेत, म्हणजे त्यांची काय कोणी सिद्धी करत नाही, सिद्ध आहेतच ते, कोणी तयार करत नाही. स्वभाव सिद्ध आहे. परत गुणांचे अविभाग प्रतिच्छेद सिद्ध आहे. पहिल्यांदा गुण घ्यायचे आणि गुणांचे अविभाग, नाही पहिल्यांदा गुणांचे अविभाग प्रतिच्छेद, मग पर्यायाचे अविभाग प्रतिच्छेद, हे सिद्ध आहेत. मग ते तसंच ध्रुव आहेत, अचल आहेत, अनुपम आहेत, सगळ्याला लावले ते बोल. आणि पर्यायातले अविभाग प्रतिच्छेद सुद्धा सिद्ध आहेत. पुढं घेतलं पुढचं बोल. पहिल्यांदा सिद्धाचं वर्णन करणारी ती जिनवाणी सिद्ध आहे. तिसरं पुढं घेतलं सांगणाऱ्याचा उपयोग एवंभूत नयाने उपचाराने सिद्ध आहे, आणि ऐकणाऱ्याचा उपयोग पण एवंभूत नयाने सिद्धांचं वर्णन ऐकतोय तर उपचाराने सिद्ध आहे. असं 9 प्रकाराने चिंतन करू शकतो. मग तसंच ध्रुववर पण सांगितलं, ध्रुव कोण कोण आहे. मग मी हे चिंतन एका ब्रह्मचारी भैयांना सांगितलं, काल फोन झाला माझा त्यांच्याशी. त्यांना इतकं ॲप्रिशिएट झालं, ते म्हटले पर्यायाचं चिंतन कधी आम्ही ध्रुव म्हणून केलंच नाही, आणि पर्यायातला अविभाग प्रतिच्छेद म्हणजे किती सूक्ष्म सांगितलं म्हणले आम्हाला. म्हणजे पर्यायातल्या अविभाग प्रतिच्छेदांमध्ये सुद्धा ध्रुवता आहे, सिद्धता आहे, त्याचं ते स्वभावाने सिद्ध आहेत. काय म्हणायचं ते क्रमनियत म्हणतो ना आपण, कोणी त्याला सिद्ध करणार नाही आहे, कोणी त्याला बनवणार नाही आहे, तसं आहे, स्वभावाने सिद्ध आहे, ध्रुव आहे. सगळ्याची त्याची स्वभावाने सिद्धता आहे. असं आपण कधी त्याच्या इतक्या खोलात जात नाही, सामान्य चिंतन केलं जात आहे. मग त्यांना मी असं सांगितल्यावर कधी परवा दिवशीच झाला आमचा फोन. मग ते म्हटले असं वाटलं नंदीश्वर परवा आहे समोर आणि मी साक्षात भगवंतांच्या समोर बसून दिव्यध्वनी ऐकतोय. म्हटले आम्हांचं सगळं मिळालं असं ऐकायला, म्हणले धन्य झालो मी, असं त्यांची भाषा. चला मंगलाचरण करायचं आहे का? ते समोर त्यांनी शुद्धच आहे. इंद सदवंदियाणं तिहुवणहिद मधुर विसदव काणं अंतातीद गुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचास्तिकामध्ये 101 नंबरची गाथा बघतोय. काय चाललं होतं? पंच अस्तिकाय. अस्तिकाय म्हणजे बहुप्रदेशी जे द्रव्य त्याला अस्तिकाय म्हणायचं. मग त्याच्यामध्ये 5 द्रव्य तर अस्तिकाय रूप आहेत, म्हणजे बहुप्रदेशी आहेत, पण कालद्रव्य काय बहुप्रदेशी नाही आहे. मग त्याला का गर्वित केलं पंचास्तिकायामध्ये? तर आहे रूपाने जसं सांगितलंय कथन, तसंच अस्तिकाय कोण नाही हे सुद्धा समजण्यासाठी म्हणून त्याचा पण समावेश केला गेला. त्याचं पण स्वरूप सांगितल्याशिवाय द्रव्याचं समग्र कथन होत नाही, म्हणून कालद्रव्याचं सुद्धा वर्णन करावं लागलं. तर अर्थ काय घेतला होता गाथेचा? कालोत्तीय ववदेसो.
काल असा व्यपदेश सद्भाव परुवगो हवदी, सद्भावाचा प्ररूपक असतो. काल असं जे नाव टाकलं ते कोणाचं तरी सद्भाव सिद्ध करतं. मग काल नावाचं द्रव्य आहे हे सिद्ध झालं त्याच्यावरून. ते कसं असतं, कालद्रव्य दोन प्रकारचं असतं, एक नित्य आणि एक क्षणिक म्हण. तर नित्य असं त्याला म्हणायचं, आणि काकी काय म्हणायचं, नित्य असं त्याला काय म्हणायचं नाव, निश्चय काल. आणि जे उत्पन्न प्रध्वंसी असतं त्याला म्हणायचं व्यवहार काल. मग ते कदाचित क्षणिक पण असेल, कदाचित दीर्घ स्थितीवाला पण असेल, पण जे उत्पन्न होऊन नष्ट होतं ते नियमाने व्यवहार काल असतं. तर इथे जर असं ह्याच्यातलं वाचत होतो आम्ही मोक्षशास्त्रमधलं. कालद्रव्य कशाला म्हणायचं, म्हणजे त्याच्याविषयी जर असं अस्तित्वाची सिद्धी केली आहे, कालद्रव्याच्या अस्तित्वाची सिद्धी. काल काय वाचलो होतो आपण, यदि निजमेव शक्ती न हो तो स्वयं न परिणमे. म्हणजे कालद्रव्याचं कार्य काय, परिणमन हेतुत्व. म्हणजे काय, 6 द्रव्यांच्या परिणमनामध्ये ते निमित्त असतं, मदत करतं पण करवत नाही. म्हणूनच सांगताय तिथं हे सिद्धांत दोन्ही एकमेकाला कोरिलेट करायचे. कालद्रव्य परिणमनासाठी मदत करतं पण परिणमन करवत नाही. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय म्हटलं सिद्धांत काल आपण, नही स्वतः सती शक्ती कर्तुमन्येन पार्यते. ज्याच्यामध्ये जी शक्ती नाही ती पराच्याद्वारे करवू शकत नाही. म्हणजे परानी ते परिणमन करवू शकत नाही. जसं मी आत्ता म्हटले की मला प्राईम मिनिस्टर व्हायचं आहे, होणार, कालद्रव्याने परिणमन करवायचं माझं शक्य आहे की नाही. माझ्यात ती शक्ती नसेल तर ते कालद्रव्य, मला चक्रवर्ती बनायचं आहे, मला तीर्थंकर बनायचं आहे, मला मोक्षाला जायचं आहे. कालद्रव्य परिणमणाऱ्याला मदत करत आहे, परिणमवत नाही हे सांगायचं. म्हणून तुमची शक्ती असेल तर उपादान तुमचं आहे, तुम्ही परिणमन जसं करणार त्याच्यामध्ये ते फक्त हेल्पफुल असते बस. 2 सिद्धांत काल सांगितले होते, कुठले कुठले, बरं जाऊ दे तुम्ही सांगा. समयसारमधले सिद्धांत घेतले होते ह्याच्याच रिलेटेड. नाही नाही वस्तू शक्तयः परमपेक्षन्ते. वस्तूची शक्ती पराची अपेक्षा करत नाही. दोन्ही साईडनी दाखवलं. माझी शक्ती आहे तर मी शक्तीनेच परिणमन करणार, मला दुसऱ्यांनी काय मदत करायची गरज नाही आहे तिथं. आणि जर माझ्यात शक्ती नसेल तर पर येऊन सुद्धा मला परिणमन करू शकत नाही. त्यामुळं कालद्रव्य परिणमन करायला मदत करतं असं म्हटलं ते फक्त निमित्त रूपाने. कुठलं निमित्तच कुठल्या न्यायाने सांगा, कालद्रव्यांनी परिणमन करण्यास मदत केली. कुठलं नाही म्हणायचं, शिकली का नाही, शिकली ना, सांग, लिहिलेलं डोक्यात ठेवायचं. कुठलं नाही योगिता ताई, कालद्रव्य माझ्या परिणमनामध्ये मदत करतं. कुठला नाही, अनिता काकी, झालं की एका क्लासमध्ये तुमच्या 4 नाही झाले. उपचारित असद्भूत व्यवहार नाही. का बरं, परद्रव्य आहे ना ते. माझं एका द्रव्याचा संबंध असेल तर सद्भूत लावायचं, 2 द्रव्याचा संबंध असेल तर बिंदास डोळे झाकून तिकडंच जायचं. कुठं, असद्भूतच्या 2 रकान्यांमध्ये. त्यामुळं कालद्रव्य हे परिणमन करवणारं नसतं हे सिद्ध केलं. पहिले सिद्धांत सांगतात नाही वस्तू शकते पहिलं सांगितलं की नाही असती शक्ती ही कर्तुम अन्येन पार्यते. जी शक्ती माझ्यात नाही आहे ती अन्यांच्या द्वारे करू शकत नाही. आणि जर माझ्यात शक्ती असेल तर पराची मी अपेक्षा करत नाही. कुठल्या गाथेत आल्या हो, समयसारच्या 131च्या दरम्यान काहीतरी आले बहुतेक, 2 का लक्षात नाही आता कुठल्या गाथेत आले. हे 2 सिद्धांत आलेले आहेत. नाही, अलीकडं त्याच्या आधीच असेल बहुतेक. बघावं लागेल, टिकेत आलेले आहेत, बघून सांगते पाहिजे.
पहले यह सिद्ध किया है कि किसी भी कार्य के लिए दो कारण स्वतंत्र रूप से होते हैं. कुठले दोन कारण? उपादान कारण आणि निमित्त कारण. लिही. उपादान म्हणजे कार्य होत असताना कुठल्याही द्रव्यात कार्य होऊ दे हे दोन कारण असतातच. मग जीव असो, पुद्गल असो, कालद्रव्य असो. हां, मी 385 पानावर वाचते मोक्षशास्त्रमध्ये. ते उपसंहार सूत्र संपले, आता उपसंहार चालू आहे. म्हणजे 5व्या अध्यायाचा शेवट चालू आहे. त्याच्यात सगळे सूत्र संपल्यावर उपसंहार केलं ते. काय म्हणत होते मी? हां, कालद्रव्य असतं तरी सुद्धा त्याच्यामध्ये उपादान आणि निमित्त हे दोन्ही कारण आहेत. बरोबर. कुठलंही परिणमन असू देत, कुठल्याही द्रव्याचं शुद्ध परिणमन असो किंवा अशुद्ध परिणमन असो, सगळ्या ठिकाणी उपादान आणि निमित्त कारण असतंच. म्हणजे सगळ्या द्रव्यांमध्ये प्रत्येक समयाला कार्य चालू आहेच. जी काय पर्याय उत्पन्न झाली ती कार्य आहे. त्यामुळं ती कार्य जिथं घडणार तिथं दोन्ही कारण अवेलेबल असतातच. इसलिए निमित्त कारण संयोग रूप से होना चाहिए. अतः म्हणजे निमित्त जे असतं ते बहिरंगातनं लावलं असं म्हणा. संयोग झाला त्याचा, जसं कालद्रव्याचा संयोग झाला तुमच्याबरोबर, तर तुमच्या कार्यामध्ये ते निमित्त ठरलं असं म्हणलं जातं. पर असतं म्हणा निमित्त हे. अतः उस वर्तना में निमित्त कारण एक वस्तु है. उस वस्तु को कालद्रव्य कहा जाता है. और फिर निमित्त कैसा होता है? अनुकूल होता है कि प्रतिकूल होता है? निमित्त कार्याच्या जे अनुकूल असतं त्यालाच निमित्त म्हणलं जातं. सबसे छोटा द्रव्य एक रजकण है. आता भूक लागली होती आणि भोजन केलं. काय म्हणायचं? पोट का भरलं? भोजन केलं म्हणून पोट भरलं. आता भोजन हे निमित्त का उपादान? निमित्त आहे. भोजन हे म्हणजे मी शेवटी तृप्त झालो ही माझी. हां, मग आता ते अनुकूल असतं का प्रतिकूल असतं? निमित्त अनुकूल असतं. आता भरपूर खात राहायचं मग. भरून व्हायला लागलं तरी खात राहिल्यावर तेच अनुकूल राहणार का प्रतिकूल? म्हणजे जे कार्य होण्यामध्ये, हां बरोबर, जे पण प्रतिकूल कार्य होणार असेल तरी त्याच्या अनुरूपच तसं जे असतं त्याला निमित्त म्हणायचं. काय म्हणलं नाही तर काकी? आता इथं राहिलोय आपण, मग राहायला अनुकूलता दिली मुलांनी, त्याचं ते निमित्त झाला तो. आणि म्हणला आज आला आणि चल आज घेऊन गेला. मग सांगा निमित्त आहे का तो उपादान आहे? म्हणजे तुम्ही जाण्यामध्ये सुद्धा तो त्यांनी निमित्त रूपच आहे. म्हणजे ते कार्य सुद्धा त्या कार्याच्या अनुकूलच आहे ते निमित्त. तुम्ही म्हणता की माय प्रतिकूल झाला असं, पण कळलं का मला काय म्हणायचं आहे? काल भैया आणून येऊन सोडला, परवा दिवशी आणून येऊन काल नाही सोडला. म्हणजे निमित्त शेवटी कार्य जसं घडणार आहे त्याच्या अनुकूल घ्यायचं, आपल्या अनुकूल नव्हे. कार्याच्या जे अनुकूल असतं त्याला म्हणायचं निमित्त. काय म्हणताय? कर्म का अभाव होने पर सिद्ध होते, मतलब 14वें के अंत समय में, तो वहाँ पे अभाव हो गया, मतलब निमित्त का अभाव रूप से भी उपस्थित नहीं वहाँ पे. बरोबर. म्हणजे कर्मांचं सद्भावातच कार्य होतं असं नाही आहे, तर कर्मांचा अभाव हे सुद्धा कार्याचे अनुकूल आहे. त्यामुळे ते निमित्त रूप म्हणलं जातं. म्हणून निमित्तच कशाला म्हणायचं? जे कार्याच्या अनुकूल प्रवृत्त होतं त्याला निमित्त म्हणतात. सबसे छोटा द्रव्य एक रजकण है, इसलिए उसे निमित्त कारण भी एक रजकण बराबर चाहिए. सगळ्यात छोटं द्रव्य कुठलं आहे? प्रमाण त्याचं परमाणू आहे, तो एक प्रदेशी प्रमाण आहे. आता प्रत्येक द्रव्याच्या परिणामामध्ये जर कालद्रव्य मदत करतं तर त्या परमाणूला सुद्धा कोण मदत करतंय? कालद्रव्यच मदत करतंय, कालाणू. मग ते तेवढंच प्रमाणरूप द्रव्य असायला पाहिजे जे त्याच्या परिणामात निमित्त ठरतं. म्हणून सांगितलं परमाणू पण एक प्रदेशी आणि कालाणू पण एक प्रदेशी. काय कळलं? परत एकदा वाचते. सबसे छोटा द्रव्य एक रजकण है, इसलिए उसे निमित्त कारण भी एक रजकण बराबर ही चाहिए.
अतः यह सिद्ध हुआ की कालाणु एक प्रदेशी है. कालाणु हा परमाणू समान एक प्रदेशीच असतो हे सिद्ध केलं. मग आता प्रश्न विचारले त्यांनी, आपण घेतला होता हा प्रश्न. यदि काल द्रव्य को अणुप्रमाण न माने और बड़ा माने तो क्या दोष आता है? नाही, असं पुस्तक हे वाचले म्हणून सांगू शकत नाही. मनात नाही वाचलं, वाचलंय म्हणून सांगू नाही शकत. समोर पुस्तक आहे. होय, नाही असं ते की सांगा की वाचलं असला तर. म्हणजे त्यांना काय विचारायचं प्रश्न, जसं धर्मद्रव्य किती प्रदेशी, पूर्ण लोकाकाशामध्ये एकच धर्मद्रव्य किती प्रदेशी आणि काकी असंख्यात प्रदेशी, अधर्मद्रव्य असंख्यात प्रदेशी. मग कालद्रव्याला पण म्हणा ना तुम्ही असंख्यात प्रदेशी आहे, असं का म्हणताय की एकाच प्रदेशी एकाच अणुप्रमाण आहे त्याचं आकार प्रकार प्रदेश. हा ना, पण का तसं? त्यांनी म्हणतात की असंख्यात कालाणू मानण्यापेक्षा एकच अखंड कालद्रव्य माना लोकाकाशात. मग तुम्ही कुठं पण असला तरी परिणामाला मदत करेल ते. आता मला सांगा, परमाणू पण इथून तिकडं जाणार तर धर्मद्रव्य एकटंच आहे की बिचार, ते कुठं वेगळे वेगळे आहेत. मग धर्मद्रव्य प्रत्येकाला मदत करते का नाही इथून तिकडं जायला? मग तसं कालाणू पण करेल. एकच कालाणू अखंड मानला तर इथं असेल कुठंही असेल ते द्रव्य तर त्याला मदत करेल. असंख्यात का मानायचे? केवलीने सांगितलं म्हणून. तर सांगतायत की काय आपत्ती सांगितली जरा विचार करून न वाचता. जर संपूर्ण अखंड एकच कालद्रव्य मानलं तर सगळ्याचं परिणमन एकाच वेळी समान रूपाने असं होईल. म्हणजे काय म्हणायचं मग, तसं सगळे द्रव्य कुठे एका वेळी चालतात, तो धर्मद्रव्य आहे म्हणून कुठं गमन करतात? नाही, धर्मद्रव्य पण एकच आहे की नाही अखंड, मग सगळ्याला कुठं चालवतंय ते? मग तसंच कालद्रव्याचं पण आता काय म्हणायचं, तुमचं परिणमन व्हायचं असेल तर मदत करते ते. इच्छा आहे म्हणून परिणमन थोडी आहे, परिणमन तर चालू आहे प्रत्येक समयाने चालू आहे. धर्मद्रव्याचं तसं नाहीये, जेव्हा आपण इच्छा म्हणजे आहे तेव्हा चालतो, तेव्हा तो हेल्प करतो, सहकारी निमित्त. बरं, इच्छा कारण घ्यायचं. काय म्हणताय तुम्ही? ते पण तेच सांगितले, इच्छा असतानाच कार्य होते चालायचं. मग तसं कालद्रव्याचं तर म्हणजे प्रत्येक द्रव्याचं परिणमन तर प्रतिसमयाला चालू आहे असं त्यांना म्हणायचं आहे. वाचते इथं काय सांगितलं. उस अणु के परिणमन होने में छोटे से छोटा समय न लगकर अधिक समय लगेगा. तुम्ही समयाचं परिमाण कसं काढताय? कशाला म्हणायचं समय सांगा? एका प्रदेशापासून दुसऱ्या प्रदेशात. कोणाला? परमाणूला. कालाणू जात नाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. परमाणूला एका प्रदेशाहून लगतच्या दुसऱ्या प्रदेशावर जायला, मंद गतीने जायला जितका वेळ लागतो त्याला म्हणायचं समय. तर त्या समयाचं प्रमाण काढायचंय तर कालाणूचं एकदम छोटं प्रमाण काढायचंय पर्यायाचं तर परमाणूच पाहिजे, एक प्रदेशच पाहिजे हे सांगतात. उस अणु के परिणमन होने में छोटे से छोटा समय न लगकर अधिक समय लगेगा और परिणमन शक्ति के अधिक समय लगेगा तो निज शक्ती न कहलाएगी. म्हणजे तशी शक्ती आहे द्रव्याची की ते परिणमन करेल तर एका समयामध्ये करेल, आणि जर अधिक समय लागेल तर म्हणावं लागेल की परामुळं झालं ते, आणि अशी ती स्वतःची शक्ती म्हणली जाणार नाही जर जास्त वेळ लागेल तर. असं का म्हटलं? तेच की लहान समय न लागता अधिक समय लागेल असं का म्हणलं? अणुचं परिणमन होण्यामध्ये छोटे से छोटा समय न लगकर अधिक समय लगेगा असं का म्हणलं? पहिलंच वाक्य वाचले. उस अणु के परिणमन होने में छोटे से छोटा समय न लगकर अधिक समय लगेगा और परिणमन शक्ति के अधिक समय लगेगा तो निज शक्ति न कहलाएगी. पूर्ण वास्ते. पुनश्च अल्प से अल्प काल एक समय जितना न होने से काल द्रव्य बड़ा हो तो उसकी पर्याय बड़ी होगी.
म्हणजे तुम्ही म्हणताय ना समय केवढा आहे, इथून तिकडे जायला, एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर जायला जेवढा वेळ आहे तेवढा समय म्हणताय. मग तो समय छोटा नाही राहिला, खूप मोठा होईल. जर तुमचं कालद्रव्य एकच आहे अखंड, तर म्हणजे कालद्रव्य मोठं आहे तर त्या समयाचं प्रमाण सुद्धा मोठं होईल. असं होणार नाही की सगळ्यात हां, त्यामुळे सगळं व्यवस्था गडबडून जाईल. म्हणून परिणमन होण्यामध्ये लहान समय न लागता अधिक समय लागेल असं म्हणायचं त्याला. इस समय दो घंटे क्रमशः न होकर एक साथ होंगे. काय कळलं? एकानंतर एक समय होतोय ना, तर तुम्हाला असं म्हणावं लागेल की 2 समय 4 समय 10 समय 10 घंटे एकाच वेळी झाले. कारण एकच आहे ना कालद्रव्य तुमचं, आणि त्याचं प्रमाण कसं मोजणार तुम्ही? मोजायला येणार नाही. का बरं? मग त्याचं असलं तर समयाचंच प्रमाण चुकलं ना तुमचं. मग समय म्हणजे समय, आणि मग त्या समयापासून तुम्हाला घडी घंटा वगैरे मोजता येणार आहे पुढं प्रमाण. त्यामुळे तुम्ही किती वर्षाचे हे कसं मोजणार? जर समय हे अल्प परिमाणवाला असेल तर मोजू शकणार आहे तुम्ही 10 वर्षाचे 20 वर्षाचे. पण जर समयच खूप मोठा झाला तर सगळं एकाच वेळी आपत्ती येईल. 20 वर्षाचे तुम्ही एकाच समयात झाला असं, म्हणजे त्याचं काय प्रमाणच राहणार नाही. इस तरह 2 समय 2 घंटे क्रमशः न होकर एक साथ होंगे जो बन नहीं सकते. एक एक समय करके काल को बड़ा माने तो ठीक है, किंतु एक साथ लंबा काल अधिक समय नहीं हो सकता. यदि ऐसा हो तो किसी भी समय की गिनती न हो सके. समयाची गिनतीच करू शकणार नाही जर असं युगपत एका वेळी सगळं मोठा समय मानला तर. समय हे अल्प परिमाणवाला आहे म्हणूनच तुम्ही मोजू शकता. आणि ते एक आपल्याला अडलं होतं ना, घटिका म्हणजे काय वाचलो होतो आपण, पण त्याचा अर्थ नव्हता लागत ना. जे सेनाचरणच्या टीकेमध्ये 101 गाथेमध्ये सगळ्या प्रमाणांचं त्यांनी खुलासा केला होता. घडी म्हणजे काय, समय म्हणजे काय, तर त्यातलं मी काल विचारले माताजींना. हां, कुठल्या गाथेत आलं होतं? मागच्या गाथेत होतं का? हां, इथं 100 नंबरच्या गाथेमध्ये आलं होतं. त्यात त्यांनी वेगवेगळे प्रमाण घेतले होते. समय, निमिष, घटिका, दिवस हे सगळे व्यवहार काल आहेत. मग त्यांचं नाही, त्याचं वेगळं मेजरमेंटचं साधन आहे म्हणून समजलं नव्हतं. समय म्हणजे काय? मंदगती रूपाने काय नेमकी मंदगतीने एका अणूचं दुसऱ्या अणूचं व्यतिक्रमण करून जाण्यासाठी जेवढा वेळ लागला त्याला समय म्हटलं. निमिष म्हणजे काय? नयनपुट विघटनम, तुमची पापणी लवायला जेवढा वेळ लागला त्याला म्हणायचं निमिष. पुढं घटिका म्हणजे काय? तर त्यांनी दिलं होतं जलभाजन हस्तविज्ञान रूप पुरुष चेष्टा. हे काय आपल्याला वाचून बी कळालं नव्हतं. लग्नाच्या वेळेस नाही, ते हस्तपूट व्यापार काय संबंध त्याचं? मग म्हणजे सगळे शब्द लावायसाठी. जलभाजन म्हणजे जलपात्र, हस्तविज्ञान रूप पुरुष चेष्टा, त्याच्यामध्ये हाताचं काहीतरी चेष्टा आहे पुरुषाची आणि त्याच्यावरून लावलेलं ते विज्ञान, त्याला म्हणायचं घटिका. तर काल माताजींनी सांगितलं की म्हणले असं पात्र ठेवलंय पाण्याचं काहीतरी तुम्ही, आणि त्याच्यात पूर्वी असं मोजायचे लोक की हात धरायचे वरून असं, आणि कुठूपर्यंत त्याची सावली येते ना, तर त्याच्यानुसार ते त्या वेळेचं माप करायचे. म्हणजे ती सावली जशी फिरली त्याच्यानुसार. जमिनीवर असं ठेवायचा हात, सावली पडली ती हे करून त्याच्यावर किती हे प्रमाण 4 वाजले का 2 वाजले. होय, कारण लोकांना घडीची काय गरजच नव्हती तेव्हा. बरोबर आहे. आमच्या वेळेस पण 10वी पर्यंत आम्हाला घड्याळ नव्हते दिले. म्हणजे पण आम्ही काय असले हस्तविज्ञान वगैरे काय नव्हतं वापरत बरं का. बरोबर आहे. अहो ते काय म्हणायचं, अप्रॉक्सिमेट जरी काढायला आलं तरी त्याला डोकं पाहिजे की. ते नाहीतरी एक कुठंतरी आहे ना जंतर मंतरच्या ठिकाणी काहीतरी एक क्लॉक आहे. हां, असं त्या बागेमध्ये त्यांनी रचना केली आहे असं की तिथल्या दगडांवर असं विशिष्ट रेज पडतात, त्याच्यावरून त्यांनी टायमिंग काढतात. हां, सावली कशी पडते त्याच्यावरून.
पण काढायची की नाही. हां तेच की तसंच. मग असंच माताजींनी पण सांगितलं की जलपात्रामध्ये जे काय हाताच्या चेष्टेवरून, पुरुषाचा हात आहे त्याच्या चेष्टेवरून जे काय त्या टाईमचं काय प्रमाण काढलं ना त्यांनी, त्याला म्हणायचं घटिका. असं तर थोडंसं समजलं, त्याचं काही लय विश्लेषण येत नाही आहे कुठं वाचलं. डोक्यावर आल्यावर 12 वाजले कळते. हां पण ते डोक्याखाली 24 मिनिटं आपण घेतो तसंच घ्यायचं का? घडी 2 घडी म्हणजे 28 मिनिटं, एक घटिका 24 मिनिटं असं तर घडी वेगळं म्हणतात, घटिका वेगळं म्हणतात आता ते. त्यामुळे ते काय सगळे वेगळे वेगळे युनिट्स आहेत, पूर्वी वापरण्याचे होते, त्यामुळे आपल्याला त्यातलं माहीत नाही आहे. कोणाला माहिती असेल तरी पण सांगा सगळ्यांना. दिवस घेतल्यानंतर परत मग दिवस म्हणजे सूर्याचं आगमन होणं, ह्याला म्हणलं दिवस. असं वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी कालद्रव्याचं परिणमन सांगितलं होतं. हां तर इथं काय चाललं होतं आपलं प्रकरण की जर कालद्रव्य एकच अखंड मोठं मानलं तर त्याला सगळे समय, सगळे घंटा वगैरे काय तुमचं तास वगैरे एकाच वेळी झाला असं म्हणावं लागेल. पण असं तर होत नाही. एक एक समय करके काल को बड़ा माने तो ठीक है, किंतु एक साथ लंबा काल नहीं हो सकता. यदि ऐसा हो तो किसी भी समय की गिनती न हो सके. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं ते टाईमचं मेजरमेंटच करता येणार नाही. हां कारण त्याचं काय, तुम्ही लहानापासून मोठ्यापर्यंत असं गेलाच नाही आहे. एकदम मोठं काळ मांडलं तर बाधा येईल. पुन्हा प्रश्न विचारलाय की यह सिद्ध हुआ की कालद्रव्य एक प्रदेशी है. काय म्हणले काकी? कालद्रव्य किती प्रदेशी? असं बसा म्हणजे ना हात टेकून बसलं की प्रमाद येतो. यह सिद्ध हुआ कि कालद्रव्य एक प्रदेशी है, उससे बड़ा नहीं. परंतु ऐसा किस लिए मानना कि कालाणु समस्त लोक में है. सगळ्या लोकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर कालाणु आहे असं का म्हणता? एकच कालाणू एक प्रदेशी माना, ठीक आहे. मग काय होईल? जिथं तो कालाणू आहे तिथंच परिणमन होईल. बाकीच्या सगळ्या ठिकाणी कसं परिणमनाला काय मदत होणार कोणाला? उत्तर, जगत में आकाश के एक एक प्रदेश पर अनेक पुद्गल परमाणु और उतने ही क्षेत्र को रोकने वाले सूक्ष्म अनेक पुद्गल स्कंद है. काय म्हणले? आता हा लोकाकाश समजा तर प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू आहे आणि त्या प्रदेशावर स्कंद पण आहेत. काय अनेक प्रदेशी असतील पण स्कंद पण आलेत त्या प्रदेशावर. एक एक प्रदेश पर अनेक पुद्गल परमाणु और उतने ही क्षेत्र को रोकने वाले सूक्ष्म अनेक पुद्गल स्कंद है और उनके परिणमन में निमित्त कारण प्रत्येक आकाश के प्रदेश में एक एक कालाणु होना सिद्ध होता है. एवढा मोठा एक स्कंद असेल समजा, स्कंद म्हणजे दगड, एक बंच परमाणूंचा. तर आता हे पुस्तक म्हणजे एक स्कंद आहे, हे शरीर म्हणजे एक स्कंद आहे. मग परमाणू जो आहे तो एका प्रदेशावर आहे आणि जो स्कंद आहे तो पण समजा सूक्ष्म असेल आणि तेवढ्या प्रदेशावर आहे असं म्हणतील. आता अनेक प्रदेशी असेल आणि त्या प्रदेशावर तो आलाय तर असं म्हणताना त्याचं परिणमन कसं होणार? स्कंदाचं परिणमन व्हायला किती कालाणू पाहिजे? तो चूक काय म्हणलं? तेवढ्या भागात व्यापलाय, तेवढ्या सगळ्या जितक्या प्रदेशी तो स्कंद आहे तितके कालाणू म्हणावं लागेल. स्कंद हे एक द्रव्य नाही आहे. काय जयश्रीमा? आकाश द्रव्य अनंत प्रदेशी पण एक अखंड आहे. हो, धर्मद्रव्य अखंड एक द्रव्य आहे, तसं स्कंद हा एक द्रव्य नाही आहे. स्कंदामध्ये जितके परमाणू येणार, जितके प्रदेश येणार, तितक्या प्रदेशात असलेले कालाणू त्यांच्या परिणमनात मदत करतात असं म्हणावं लागेल. कारण एक अखंड प्रदेशी असेल, कितीही असेल तो अखंड एका द्रव्याचं परिणमनामध्ये एक कालाणू सफिशियंट आहे. पण परमाणू आहे इथं, द्रव्य म्हणजे एक प्रदेशी असतो तो परमाणू, त्याच्या परिणमनात एक कालाणू मदत करतो. पण स्कंद हे एक द्रव्य नाही आहे. त्यामुळं त्याच्यात जितके परमाणू आले म्हणा किंवा ते जेवढ्या प्रदेशांवर आहेत तेवढ्या प्रदेशातले कालाणू त्या स्कंदाच्या परिणमनात निमित्त असतात.
काय समजलं? आकाशाला आपण म्हणतो की आलोकाकाश आहे, तिथे इथला परमाणू पण तिथे मदत, म्हणजे तिथे त्याला परिणामांना मदत करतो. बरोबर. कुठला कालाणू मदत करतो आपण? लोकाकाश मधला कुठलाही म्हणजे म्हणजे असं मला प्रश्न आला की एकदा एक असं घ्यायचं का, कधी घ्यायचं? हो की, पण कालाणू कुठल्या कालाणूंनी मदत केली त्याला? तिथल्या म्हणजे काय, एकच कालाणू बास आहे. आकाशाच्या परिणमनाला एकच कालाणू बास आहे त्या आकाशामध्ये परिणमन होण्यामध्ये. मग त्या असंख्यात कालाणू मधल्या कुठल्या कालाणूचं भाग्य? सेंटरचं घ्यायचं का? सेंटर कोणाला माहिती. बरं, केवली गम्य आहे ते, आपल्याला नाही माहिती. एक अखंड आहे की नाही द्रव्य, आकाश द्रव्य, मग त्याला किती कालाणूंची गरज परिणमनामध्ये? अखंड द्रव्याच्या परिणमनात एकच कालाणू बास असतो. जसं आपण उदाहरण बघितलं होतं, काठी आहे, ती काठी घातली जर आरपार खिडकीच्या, तर जर काठीला इकडून जर्क मारली तर पूर्ण काठी हलती आहे, म्हणजे त्या खिडकीच्या बाहेर असणारी काठी सुद्धा हलली. मी थोडी तिकडं हलवलं होतं, पण अखंड एक असल्यामुळं त्याला एका ठिकाणी हलवलं तर पूर्ण काठी हलली. मग तसं अखंड आकाशद्रव्य एक आहे, तर त्याचं परिणमन होण्यामध्ये एक कालाणू सुद्धा सफिशियंट आहे. असं नाही की प्रत्येक प्रदेशावर त्याच्या कालाणू आहेत आणि ते सगळे कालाणू त्याला मदत करतायत, असं नाही आहे. नाही तर मग आलोकाकाशामध्ये परिणमन होणार नाही. मग म्हणून तिथं विचार आला की एक कालाणू जर मदत करतोय, तुमचं पण अखंड एक जीव द्रव्य आहे, तुमच्या परिणमनात किती कालाणूंचं मदत आहे हो? नाही, एक कालाणू. जीवाचं एक अखंड द्रव्याच्या परिणमनात एक कालाणू सुद्धा सफिशियंट असतो. आता आलेत तुमच्या क्षेत्रामध्ये असंख्यात कालाणू, ती गोष्ट वेगळी, पण एका कालाणूच्या निमित्तात सुद्धा परिणमन होते. हां, होतच. मग असं याच्यावर अनेक प्रश्न निघाले होते वाकडे तिकडे आमचे, पण असू देत, ते वाकडे तिकडे पहिला सरळ समजून घेऊ आपण, नंतर वाकड्यात जाऊ. आणि स्कंद म्हणजे अणूंचा समूह आहे. अणू वेगवेगळे परिणमतात म्हणून तेवढं आपण घेतोय की ते परमाणू त्याला त्या अणूला कालाणू मदत करतात. हां, स्कंद एक द्रव्य नाही आहे, स्कंद अनेक द्रव्य आहेत, म्हणजे परमाणू अनेक असल्यामुळं, त्यामुळं त्याच्यामध्ये येणार की अनेक कालाणूंची मदत होती असं सांगितलं जाईल. समजलं का नाही? अजून समजलं ना? तर त्यांनी विचारलं प्रश्न की एक प्रदेशी असू देत कालाणू, मग त्याला एकच म्हणा, संपूर्ण लोकांमध्ये कालाणू आहेत असं का म्हणता? तर उत्तर दिलंय, जगत में आकाश के एक एक प्रदेश पर अनेक पुद्गल परमाणु और उतने ही क्षेत्र को रोकने वाले सूक्ष्म अनेक पुद्गल स्कंद है, और उनके परिणमन में निमित्त कारण प्रत्येक आकाश के प्रदेश में एक एक कालाणू होना सिद्ध होता है. कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या द्रव्याचं परिणमन व्हायला तिथं असायला पाहिजे कालाणू, अन्यथा त्या द्रव्यांचं परिणमन झालं नाही असं म्हणावं लागेल. म्हणून आहेच प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक प्रदेशामध्ये कालाणू स्थित आहे. त्यामुळं तुम्हाला माहीत नसलेल्या सुद्धा प्रदेशात तिथं द्रव्य आहे, तर त्यांचं परिणमन चालू आहे. जसं आपल्याला वाटते की त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये माणसं कसं राहत असतील हो, तिथं काय खायला प्यायला जाणार नाही, काय साधन नाही, ये जा नाही, पाणी नाही, लाईट नाही, समजा असं काय तुमचे आधुनिक सगळे काय तिथं इक्विपमेंट्स नाही आहेत, मोबाईल नाही आहे, कसं जगत असतील ती लोक असं वाटतंय ना. पण प्रत्येक प्रदेशामध्ये कुठं ना कुठं जीव राहत आहेत, तिथं त्यांच्या पुण्यपापानुसार त्यांची सगळी व्यवस्था चालू असते. मग याच्यासाठी बागा एक उदाहरण दिलं होतं ना मी, रामदासचे भक्त म्हणजे शिवाजी होते. रामदास का तुकाराम माहीत नाही मला, तर त्यांचे रामदासच ना, हां, तर त्यांचे भक्त म्हणजे शिवाजी महाराज. आणि एकदा शिवाजींना असं वाटलं की मी किती चांगलं पालन करतोय, आणि त्या की कोणाचं, प्रजेचं, आणि मग त्यांना थोडा अहम झाला म्हणल्यावर हे कळलं रामदासांना. आणि मग ते म्हणले, म्हणजे ते येऊन त्या आश्रममध्ये त्यांच्याशी बोलत होते शिवाजी, की असं असं प्रजेमध्ये सगळी सुखशाली आहे, मग मी सगळं व्यवस्था बघतो सगळ्यांची, असं तसं सगळ्यांना वेळेवर खायला प्यायला मिळतंय, सगळी अनुकूलता आहे. हे सगळं सांगत असताना रामदासांना त्यांच्यामध्ये अहम दिसला, कर्तृत्व दिसलं. मग पुन्हा रामदासांनी विचारलं की तूच करतो का सगळं, तुझ्यामुळंच होतंय का?
मग तो म्हटला मी राजा आहे ऑब्व्हियसली, मग करतोय असं त्यांना एक भाव. आता वेगवेगळे शब्द असतील बरं का, मला जे समजलं त्यातलं ते. तर म्हणजे कोण शिवाजीचे भक्त असले तर म्हणून उगीच माझ्याकडनं अपमान नको त्यांचा. म्हणजे एक त्यांना असं सांगायचं होतं की मी करतोय सगळ्यांचं. मग रामदासांनी ते फिरायला म्हणून एका टेकडीवर गेले. तर रामदासांनी म्हणले त्या शिवाजीला म्हणले की जा आणि त्या टेकडीवर एक कोपऱ्यात एकदम दगड होता मोठाच्या मोठा, त्यांनी म्हणले त्या दगडावर घाव घाल. आणि मग त्यांनी खरोखर आणला आणि काहीतरी एका अवजाराने भालांनी काय काय त्याच्याजवळ असेल त्याच्यानी खूप मोठा घाव घातला त्याच्यावर आणि त्या दगडाचे 2 तुकडे झाले आणि त्या दगडामध्ये एक बेडूक होता. मग रामदासांनी विचारलं, सांग म्हणले त्या दगडातल्या बेडकाला कोण जीव घालतंय? कोण घालतंय हो? शिवाजी महाराज की जय. आणि मग ते ॲक्च्युली जिथं बसलं होतं ना तिथं पाण्याचं डबकं पण होतं त्या दगडात, म्हणजे कुठं खाचात अडकलेला असेल ना तर तिथं पाणी पण साचलेलं होतं. त्यामुळं त्या दगडात त्या बेडकाची सोय आपोआप होती सगळी, खायची प्यायची सगळी. आणि मग तिथं शिवाजीला समजलं की मी कुठं करताय, म्हणजे असं तिथं जीव आहे हे सुद्धा माहीत नाही मला, तो बेडूक तिथं राहतोय आणि मग मी सगळ्याचं करतो असं कसं म्हणायचं. म्हणजे एक काय म्हणायचं त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं. कशासाठी सांगितलं? तसं कालाणू सांगितलं. प्रत्येक प्रदेश प्रदेशावर स्थित आहे, जिथं कुठं तुम्हाला माहीत नाही अशा ठिकाणी सुद्धा अनेक द्रव्ये आहेत, त्या सगळ्या द्रव्यांच्या परिणामामध्ये असं कालाणू मदत करतो. हे सांगतं जमिनीच्या खाली काय आहे म्हणतो ना, तळघरं असतील, त्या तळघरांची किती, त्या तुमच्या देगावच्या खाली किती तळघर आहे तो म्हणते तसं 7 तळघर आहेत म्हणून, हा ना. जे 7 मजली बांधायचं होतं त्यांना, 7 तळघरांचं मंदिर बांधायचं होतं मोतीसागर महाराजांना, असं मी ऐकून आहे हां त्या स्टोरीमध्ये. तर त्यांनी 3च बांधू शकले का, 3च आहेत आत्ता अस्तित्वात, त्याच्या खाली पण आहेत का काय असं म्हणतात. पण 3च्या खाली आपण जाऊ शकत नाही, आपण तरी एकातच जातोय बहुतेक, हा ना, का अजून खाली जातात. हां, तर ते 3पर्यंत खाली जाण्याचं आहे केलेली रचना त्यांनी. तर तिथं परिणमन कसं चालू आहे सांग? तिथं आहेत की नाही पुद्गल द्रव्य, जीवद्रव्य असणार, जलकायिक जीव असतील, सगळं असणार आहे. तुमच्या पहिल्या तळघरापर्यंतच पाणी येतं म्हणल्यावर खाली तर आहेच. मग सगळ्या जीवांचं परिणमन तिथं पण चालू आहे. म्हणजे परिणमनामध्ये कालद्रव्य कुठंही असू देत द्रव्य ती त्यांच्या परिणमनात मदत करतच, आपल्या ज्ञात असो किंवा नसो. म्हणून प्रत्येक प्रदेशावर कालाणू आहे ह्याची सिद्धी होते. पुन्हा एक प्रश्न विचारलाय, एक आकाश के प्रदेश में अधिक कालाणु स्कंद रूप मानने में क्या विरोध आता है? सांगा. एकाच आकाश प्रदेशावर अनेक कालाणू का नाहीत? एका प्रदेशावर एकच कालाणू आहे ना, का? हेतू पाहिजे की आम्हाला. तुम्ही काय पण सांगणार, आम्ही काय पण ऐकायचं का? बोला जयश्री मा. विरुद्ध मतवादी आहे तुम्ही. म्हणजे चर्चेसाठी सांगा. एका प्रदेशावर एकच कालाणू का? अधिक कालाणू स्कंदरूप का होत नाहीत? ह्याचं उत्तर आहे ते. मग उत्तर दिलं त्यांनी, जिसमें स्पर्श गुण हो उसी में स्कंदरूप बंद होता है और वह तो पुद्गल द्रव्य है. कालाणु पुद्गल द्रव्य नहीं है, अरूपी है, इसलिए उसका स्कंद नाही होता. म्हणून एका प्रदेशावर एकच कालाणू असतो. अनेक कालाणूंचा बंच होण्यासाठी त्याच्यामध्ये स्कंद होण्याची योग्यता पाहिजे, पण तसं स्पर्शगुण त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे ते स्कंद म्हणजे अनेक परमाणूंचं येऊन बंच झाला ना, त्याला स्कंद म्हणायचं. एक स्वतंत्र असेल तर त्याला परमाणू म्हणायचं. मग परमाणूचा अन्य परमाणूशी अन्य स्कंदाशी बंद होऊ शकतो, कारण त्यांच्यामध्ये स्पर्शगुण आहे दोघांमध्ये पण. पण कालाणू पण एक प्रदेशी आहे, मग तो दुसऱ्या कालाणूशी का नाही बांधला जात? तर त्याच्यामध्ये स्पर्शगुण नाही. म्हणून खूप जवळ चिटकून आहेत सगळे कालाणू एकमेकाला असे, पण तरी सुद्धा ते एकमेकाशी बद्ध होत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये स्पर्शगुण नाही. म्हणून असं एक प्रदेशी कालाणू एकेका प्रदेशावर स्थित आहेत आणि अशा असंख्यात कालाणूंनी हा लोकाकाश भरलेला आहे हे सांगितलं. मग ते फक्त कालाणू प्रत्येकाच्या परिणमनामध्ये मदत करतं, परिणमन करवत नाही. म्हणून आपल्याला कोणाचं परिणमन करायचं, कालाणूमध्ये शक्ती असताना ते करू शकत नाही, आणि मी कोणाचं करायला जातोय म्हणजे त्याला मदत करायची शक्ती आहे, परिणमन करण्याची शक्ती तर त्यात पण नाही आहे. मग मी का असा अभिमान करतो की मी पराचं परिणमन करू शकतो? म्हणून हे समजल्यावर आपल्याला आपला अभिमान नष्ट होतो. ओम.
जाणा हा मी परिणमन स्वभावी जीव आहे, स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे. मला परिणमनासाठी परद्रव्याची अपेक्षा नाहीच. मी कालद्रव्याच्या अधीन नाहीच. कालद्रव्य माझा करता नाहीच. स्वतंत्रता जाणा. शुद्ध सिद्ध स्वरूपोहम, परनिरपेक्ष स्वरूपोहम. ओम. विसर.